गुड इव्हनिंग. आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. मी सुनील चांडक. मी समन्वयक आहे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा, त्याचबरोबर उद्योग वर्धीचा संचालक आहे. गेल्या 35 वर्षापासून लोकांना उद्योगाला लावणे हाच आमचा उद्योग आहे. आणि 1996-97 पासून अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आम्ही स्थापन केली आहे. अशोका बिल्डकॉन ही जी कंपनी आहे, त्या कंपनीने घेतलेला इनिशिएटिव्ह 96 मध्ये इनिशियली आमच्याच लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था स्थापन केली. त्यावेळेस अशोकामध्ये अराउंड 150 to 100 सुपरवायझर्स कामाला होते. हे सगळे सुपरवायझर्स जे होते टेक्निकली क्वालिफाईड नव्हते. असे 4वी 5वी 10वी असे शिकलेले वेगवेगळ्या प्रांतातून आलेले हे सगळे सुपरवायझर होते. सांग कामे ज्याला आपण म्हणतो तसं फक्त हे काम करणारे लोक होते. तर त्या लोकांना ट्रेनिंग देण्यापासून आम्ही सुरुवात केली. कारण की ISO 9000 घेण्याच्या प्रक्रियेत अशोका होतं. तर त्यावेळेस त्यांना प्रशिक्षण देणं हे गरजेचं होतं. आणि त्यांना मग त्यांचा जो एक टोटल कामाचा एकंदरीत जो आवाका आहे, त्यांना जी काही कामं करावं लागतात त्या अनुषंगाने अगदी जी टेलर मेड असा एक कोर्स आम्ही तयार केला. आणि तो कोर्स आम्ही सॅटर्डे संडे आणि काही वेळेला असे वीकडेज मध्ये आम्ही जसं जसं साईटच्या लोकांना कन्व्हिनियन्स आहे असं हप्त्यातून 2 दिवस 3 दिवस असं लोकांना बोलवायचं. आणि तो 150 लोकांना आमचं ट्रेनिंग दिलं. त्या प्रशिक्षणाचा इतका प्रचंड फायदा आला लोकांना की ते लोक इंडिपेंडंट काम करायला लागले. म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी जे इंजिनियरवर डिपेंड राहावं लागत होतं ते राहणं त्यांचं बंद झालं. ते स्वतः ड्रॉइंग वाचता यायला लागलं, त्यांना त्यांना मोजमाप करता यायला लागलं, एस्टिमेटिंग करता आलं, सगळं काही ऍक्टिव्हिटी आपण का करतोय ते कळायला लागलं, पाणी का मारतोय, वीट का भिजवायची, वाळू का ओली करायची, आणि अनेक अशा गोष्टींची त्यांना उत्तरं मिळाली. आणि त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रचंड कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि ते लोक इंडिपेंडेंटली साईट हँडल करायला लागले. म्हणजे 2-2, 5-5 कोटीची कामं त्यांना देऊन ते लोक इंजिनियर सारखं सगळं काम हँडल करायला लागले. आमचे चेअरमन अशोक कटारेंना जेव्हा लक्षात आलं की या लोकांमध्ये इतका बदल झालाय, तर मग त्यांनी हा विचार केला की वाय नॉट वी गिव्ह सच ट्रेनिंग टू द पब्लिक. आपल्या लोकांना दिलं, आपल्या आपल्या कंपनीला फायदा आला, परंतु याचा समाजामध्ये कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी खूप मोठी आहे. शेतीनंतरचं सगळ्यात जास्त रोजगार देणारं जे क्षेत्र आहे ते आहे कन्स्ट्रक्शन. मग कन्स्ट्रक्शन क्षेत्रात जर आपण ट्रेन लोक तयार केली तर कन्स्ट्रक्शनची क्वालिटी आणि कन्स्ट्रक्शनचा जो दर्जा आहे आणि त्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला जे स्टॅटस आहे ते चांगलं मिळेल. त्या हिशोबाने आम्ही सुरुवातीला फक्त 500 लोकांना प्रशिक्षण द्यायचा आम्ही विचार केला होता. आणि 500 लोकांचा रिव्ह्यू घेऊ. तर रिव्ह्यू जेव्हा घेतला तर आम्हाला असं लक्षात आलं की त्या म्हणजे जे 500 पैकी मोर दॅन 80% लोक आयदर एम्प्लॉईड किंवा सेल्फ एम्प्लॉईड झाले. याच्यातले बरेच लोक बिल्डर झाले. आता तुम्ही आमच्या उद्योगवर्धींच्या युट्यूबवर गेला तर काही आमचे या क्षेत्रातले जे उद्योजक आहे, अनिल आयर आहे, किशोर पुरकर आहे, यांचे इंटरव्ह्यूज तुम्हाला आमच्या युट्यूब लिंकवर मिळेल. तर तिथे जर गेला तर हे दोन्ही लोक टेक्निकली क्वालिफाईड नव्हते. अनिल आयर 12वी होता आणि आमचा किशोर पुरकर BCom ग्रॅज्युएट होता. पण हे दोघं लोक आज बिल्डर आहे, त्यांच्या खाली 10-10, 20-20 इंजिनियर काम करतात. तर त्याचे जे बेसिक प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे ना, हे सगळीकडे मिसिंग आहे. आज झालेल्या लोकांना सुद्धा प्रॅक्टिकल काय आहे हे गोष्टी माहिती नाही. त्यांना जर काही प्रॅक्टिकल विचारलं तर सांगता नाही, त्यांना फक्त थिअरी गोष्टी माहिती आहे. ते एक्झाम ओरिएंटेड शिकलेले आहे. आम्ही जे प्रशिक्षण आमचं देतोय तो सगळा एक्झामिनेशन नाही, हा ऍप्लिकेशन ओरिएंटेड प्रशिक्षण आहे. आता हा जो RCCचा जो कोर्स आहे, रिएन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट ज्याला आपण म्हणतो, हा कन्स्ट्रक्शन मधला, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा रोड कन्स्ट्रक्शन म्हणा, या सगळ्या कन्स्ट्रक्शन मधला अतिशय महत्वाचा पार्ट आहे. आणि हा पार्ट म्हणजे कन्स्ट्रक्शनचा 70% पार्ट याच्यातच आहे. याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग येतं, PCC येतं, RCC येतं. तर याच्यामुळे सगळं जोडण्याचं जे काही काम आहे ते स्टील करत राहतं. कारण की आपलं सिमेंट काही कशाला जोडू शकत नाही, तर जोडण्याचं काम हे फक्त स्टील करतं. आणि स्टीलला टाकून जेव्हा कॉन्क्रीट टाकलं जातं तर मग त्याचा एक साचा तयार होतो आणि मग कोणती इमारत म्हणा, कोणताही ब्रिज म्हणा, ते उभं राहू शकतं. मित्रांनो, तर हे रिएन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट ज्याला आपण म्हणतो, हा कोणत्याही कन्स्ट्रक्शन मधला अतिशय महत्वाचा पार्ट आहे.
तो जर आपला व्यवस्थित झाला तर आपलं 70% कन्स्ट्रक्शन हे त्याच्यावर डिपेंड आहे. सो तो तो पार्ट तुमचा चांगला करणे, त्याची प्रॅक्टिकल सगळी ओळख करून देणे, हा सगळा ह्या कोर्स मेन ओळख आमचा उद्देश आहे. याच्या आधी जो आमची एक पहिली बॅच झाली, त्या पहिल्या बॅच मध्ये बऱ्याच जणांचे फीडबॅक अतिशय एनकरेजिंग आहे. कारण की आमचे जे प्रशिक्षक आहे संतोष कुलकर्णी सर, यांना एक तर 43 वर्षाचा अनुभव आहे. सिव्हिल गोल्ड मेडलिस्ट आहे ते, आणि याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये खूप चांगलं काम केलंय, वेगवेगळ्या लेवलला वर काम केलंय. अगदी साईट इंजिनियर पासून अगदी प्रोजेक्ट मॅनेजर पर्यंत वेगवेगळ्या लेवलला सरांनी काम केलंय. अशोका बिल्डकॉन मध्ये सुद्धा सर आमच्या सिन्नर प्रोजेक्टच्या साईटवर इन्चार्ज होते. त्यामुळे सरांचं प्रॅक्टिकल सगळा एक्सपिरियन्स असल्यामुळे आणि सगळ्या प्रकारच्या डील्स सरांनी केल्यामुळे, सगळ्या प्रकारच्या या कन्स्ट्रक्शन त्यांनी केल्यामुळे एक एक्सपर्टाईज, आणि मेन म्हणजे नुसतं एक्सपर्टाईज, कामातला अनुभव हा एक भाग आहे, परंतु शिकवण्याचं कौशल्य जे आहे ते सरांकडे आहे. आणि सरांची एक खूप चांगली सवय की वेरेवर ही कंडक्ट प्रोग्राम किंवा जे काही ते पाहतात, तर त्यांचा जो मोबाईलचा कॅमेरा जो आहे हा सदैव ऑन असतो. तर त्यांनी अनेक असे व्हिडिओज कॅप्चर केलेले, डूज आणि डोंट्सचे, काय नसायला पाहिजे, काय असायला पाहिजे, या गोष्टी त्यांनी खूप छान कॅप्चर केल्या. आणि या आमच्या आता या झूमच्या प्लॅटफॉर्मवर त्या खूप चांगल्या तऱ्हेने लोकांना दिसत आहे. पहिल्या प्रोग्रामच्या लोकांचे फीडबॅक तुम्हाला आता या आजही ऐकायला मिळणार आहे. त्याच्यातले 2 जण माझ्यामध्ये फीडबॅक देणार आहेत, त्यांचं तुम्ही जरूर ऐका. परंतु तुम्हाला कळेल की येस, आपण हे ऑनलाईन सुद्धा या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या तऱ्हेने घर बसल्या शिकू शकतो. आणि पुढच्या जे काही संधी आहे त्या लॉकडाऊन नंतर सुरू होणार आहे, त्या संधी आपण आत्मसात करू शकतो, त्या संधीवर आपण काम करू शकतो. मित्रांनो, पोस्ट लॉकडाऊन तुम्हाला सांगतो की रेसिडेन्शियल गोष्टीला खूप डिमांड येणार आहे. कारण की आता घरूनच जर काम करायचं म्हटलं तर घरांची जी रिक्वायरमेंट ती वाढणार आहे, डेफिनेट वाढणार आहे. आणि ऑफिसेस सुद्धा आता असं आहे की वर्क फ्रॉम होम कल्चर झालंय. त्यामुळे डेफिनेटली आपलं घर हे एक अतिशय तशी ती मोठी गरज आहे. 2025 पर्यंत सगळ्यांना घर देण्याचा मानस आपल्या माननीय पंतप्रधानाचा आहे. त्याशिवाय रोजचे 150 किलोमीटर रस्ते तयार करण्याचा मानस आपल्या केंद्र सरकारचा आहे. या सगळ्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन हेच त्याचं बेस आहे, आणि तिथे तुम्हाला आरसीसी हे सगळ्या ठिकाणी लागणार आहे. तुम्ही छोटं कलवट केलं, छोटा ब्रिज केला, छोटं काही केलं, तर आरसीसी हा त्याच्यातला अनिवार्य भाग आहे. आणि त्यामुळे या आरसीसी जर तुम्ही शिकून घेतला तर बरंच सगळ्या गोष्टी शिकून घेतल्यासारख्या होईल. तर आता मी आणि आपल्या कुलकर्णी सरांमध्ये जास्त तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये हे नाही ठेवत. त्यांना मी आता विनंती करणार आहे की त्यांनी आपला हा जो कोर्स आहे आणि एकंदरीत आरसीसी फील्ड जे आहे, आरसीसी नेमकं काय आहे आणि आरसीसीचं महत्व काय या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये, ते महत्व काय आणि ते आपण कशा पद्धतीने तो कोर्स घेणार आहे, त्याची सगळी माहिती कुलकर्णी सर आपल्याला देणार आहे. तर मी सरांना विनंती करू, कुलकर्णी सर जे आमचे खूप अतिशय जे 1999 म्हणजे गेल्या 21 वर्षापासून कुलकर्णी सर आमच्या या कोर्सशी असोसिएटेड आहे. त्यामुळे डेफिनेटली त्यांना जो प्रशिक्षणाचा अनुभव आहे तो बी तेवढाच तगडा आहे, आणि त्यांना त्याच्यातलं नॉलेज आहे ते सुद्धा आहे, आणि देण्याचं जे एक मानसिकता आहे ती सुद्धा त्यांची खूप चांगली आहे. तर मी सरांना विनंती करतो की आपल्या एकंदरीत या आरसीसी बद्दल सगळ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. चांडक सरांचे धन्यवाद. आणि इथे आता मला संख्या जी दिसतीये 140 लोक माझ्यासमोर बसलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांचं स्वागतम सुस्वागतम. कशा करता? आरसीसी 2 नावाचा कोर्स आणि त्या कोर्सच्या आधीचा जो वेबिनार आहे त्यासाठी आपण एकत्र झालेलो आहोत. तुम्हा सगळ्यांचं अगदी तहे दिल से स्वागत. छान झालं तुम्ही सगळे लोक आले आणि मला खूप तुमचं कौतुक वाटतंय. माझं नाव सरांनी सांगितलं संतोष कुलकर्णी, तर मला बघून तुम्हाला संतोष झालेला असावा असं वाटतंय. आणि सरांनी जे माझ्यासाठी प्रशंसोद्गार काढले त्यासाठी सरांचे धन्यवाद. आणि सर जे बोलले
ते तसंच आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही त्या कोर्सला जॉईन व्हा. पण फक्त एवढं कारण नाहीये कोर्सला जॉईन होण्याचं, दुसरं काही कारण आहे, ते पण मी तुम्हाला सांगतोय. मी तुमच्या बरोबर आता जे विचार मांडणार आहे त्याचा शेवट कुठे आहे? त्याचा शेवट प्रश्नोत्तरांमध्ये आहे. म्हणजे मी हे जे काही बोलतो आहे त्यातून तुमच्या मनात जे जे प्रश्न निर्माण होत आहेत ते प्रश्न तुम्ही कुठेतरी जॉट डाऊन करा. म्हणजे या कार्यक्रमाच्या शेवटी आपण कॉन्क्लूड करताना एक 15-20 मिनिटं आपण ठेवणार आहोत की ज्यामध्ये तुम्ही मला डायरेक्टली या कोर्स बद्दल किंवा कन्स्ट्रक्शन बद्दल प्रश्न विचारू शकता. कारण प्रश्न आणि उत्तर हे ज्ञान साधनेचा पाया आहे. आपल्याकडे जर तुम्ही बघितले सगळे अध्यात्म ग्रंथ तर प्रत्येक ग्रंथामधून प्रश्नोत्तराच्या माध्यमातूनच पुढे पुढे जात गेलेले. अगदी साधी गीता जरी घेतली, साधी म्हणजे जे सगळ्यांना माहिती असलेली गीता, तर गीतेचा प्रारंभही प्रश्नाने होतो आणि श्रीकृष्णाने दिलेल्या उत्तरांनी होतो. पूर्ण 700 श्लोकांमध्ये 18 अध्यायांमध्ये अनेक प्रश्न आणि अनेक उत्तर आहेत. त्यामुळे तुमच्या प्रश्नांची मी आतुरतेने वाट बघत आहे. प्रश्न जॉट डाऊन करत चला आणि इथे डॉक्युमेंट करत चला, आपण ते डिस्कस करू. आता तुम्ही जे 140 लोक इथे मला दिसत आहात ते कोण आहात याच्यावर मग माझा एक अंदाज सांगतो तुम्हाला. एवढं नक्की आहे की तुमचं कन्स्ट्रक्शन क्षेत्रावरती काहीतरी ऋणानुबंध आहेत. तुमचं बांधकाम क्षेत्रावरती काहीतरी प्रेम आहे, काहीतरी कनेक्शन आहे. तुम्ही आता सिव्हिल इंजिनियर असाल, डिग्री होल्डर असाल, डिप्लोमा होल्डर असाल, ठेकेदार असाल, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असाल, तुमचे वडील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असतील, तुमचे काका कॉन्ट्रॅक्टर असतील, कोणाच्या दाजींनी सांगितलं असेल इकडे येण्यासाठी, हो की नाही? सो कोणाचा पिढीजात व्यवसाय ठेकेदारीचाच असेल, कोणी सब कॉन्ट्रॅक्टर्स असतील, उप ठेकेदार असे शक्य, किंवा कोणाला आपला बंगला बांधायचा असेल. आमच्या मागच्या कोर्सेसला एक गृहस्थ 70 वर्षाचे, त्यांचं नाव रोनाल्ड, अजित रोनाल्ड, ख्रिश्चन समूहाचे होते, ते जॉईन झाले 70व्या वर्षी. म्हणजे मला कौतुक या गोष्टीचं वाटलं की 70व्या वर्षी असा कोर्स करावा असं त्यांच्या मनात आलं. या त्यांच्या उत्साहालाच सगळ्यात आधी सलाम. ते का जॉईन झाले की त्यांना नाशिक रोडला सैलानी बाबाच्या तिथे एक चर्च एक्झिस्टिंग आहे, त्या चर्चच्या आवारामध्ये काहीतरी कन्स्ट्रक्शन त्यांना करायचं होतं आणि त्या कन्स्ट्रक्शन करण्यासाठी नॉलेज हवं म्हणून ते आपल्या कोर्सला जॉईन झाले होते. त्या कोर्सच्या माध्यमातून त्यांनी ज्ञान मिळवलं आणि त्यानंतर त्यांनी ते बांधकाम स्वतः समोर उभं राहून करून घेतलं. असं कौतुक. मग त्यावरनं मला अजून एक आठवण आले की पुण्यामध्ये जेव्हा मी ही बॅच घेत होतो तेव्हा सोलापूरचे एक पेहलवान, आता पेहलवान म्हणजे काय की आता अक्षयला बघूनही मी म्हणेन क्या पेहलवान, तसे पेहलवान नाही, बाय प्रोफेशन व्यवसायाने ते पेहलवान होते. मग ते का आपल्या कोर्सला आले तर सोलापूरच्या जवळ ज्या गावाचे, एका गावाचे ते सरपंच होते आणि सरपंच असल्यामुळे त्यांच्या गावामध्ये दर वर्षाला 71 लाखाची कामं त्यावेळेला होत असायची, सिव्हिल कन्स्ट्रक्शनची कामं. मग त्यांनी मला सांगितलं की सर ते आपल्याला माहिती नसेल तर ते ठेकेदार आपल्याला अगदी वेड्यामध्ये काढतात, म्हणून मी हा तुमचा कोर्स लावला. आणि मग ते बिचारे शुक्रवारी रात्री पुण्यात येऊन थांबायचे, शनिवार रविवार आमचा कोर्स असायचा, रविवारी कोर्स झाला की ते परत जायचे. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलांनी पण जॉईन केलं, मुलगा बीई सिव्हिल. सो असे अलग अलग प्रोफाईलचे लोक आपल्याकडे जॉईन होतात. मग कोणाचा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय असेल तुमच्यापैकी,
कोणी अगदी सँड सप्लाय करणारे असतील, कोणी ऍग्रिगेट खडी सप्लाय करणारे असतील, कोणाचं क्रशर असेल, हे शक्य आहे. आणि कोणाचा मशीन भाड्याने देण्याचा व्यवसाय असेल, कुठले मशीन, मग ते अगदी सगळ्यात छोटा निडल टाईप व्हायब्रेटर असेल, प्लेट्स असतील, किंवा कॉन्क्रीट पंप, किंवा कोटा स्टोन मशीन पॉलिशिंग, हे असू शकेल. असा तुमचा हा मिक्स्ड ग्रुप. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिवादन. किंवा एक अजून तुमच्यामध्ये ग्रुप असेल, कोणीतरी त्यात असेल की एखादा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, जे सध्याची सकाळची बॅच चालू आहे त्यामध्ये एक सतीश मोरे नावाचे गृहस्थ आहेत. सतीश मोरे, अभिषेक मोरे, जे दोघं पिता पुत्र आहेत, ते कोर्समध्ये जॉईन झाले. का? कारण ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेतात इलेक्ट्रिकलचे. ते म्हणाले, सर मग दरवेळेला ते सिव्हिल साठी अलग कॉन्ट्रॅक्टर घ्यावा लागतो, त्यापेक्षा आपणच जर शिकलो तर ट्रान्सफॉर्मरचे फाउंडेशन्स, पॅनल रूमचे फाउंडेशन्स, केबल ट्रेंचेस, पॅनल रूम्स, हे सगळं आपण सुद्धा करू शकतो. तर मला पटलं. मग त्याच्यावरनं तुम्ही म्हणाल हे सगळं तर आमच्याबद्दल झालं, पण कोर्स बद्दल अजून काही सांगितलं नाही तुम्ही. तर या सगळ्यामध्येच कोर्सचं कौतुक आपोआप होऊन राहिलेलं आहे. का? की हा जो आरसीसी कोर्स आहे मित्रांनो, आणि आता 157 मित्र माझ्या समोर आहेत, सगळ्यांचं अभिवादन. हा जो आरसीसी .002, आरसीसी 2 म्हणजे काय, दुसरी बॅच आहे. वेबिनार पद्धतीने डिलिव्हर करण्याची ही दुसरी बॅच आहे. तर या आरसीसी 02 चं कौतुक कसं आहे की तुमच्याकडे इतर औषधं नसली तर चालतील, पण कमीत कमी अमृतांजन, कैलास जीवन, कॉम्बे फ्लॅम, पॅरासेटामॉल असले तर काम चालू राहतं की नाही. तसं कॉन्क्रीट ही गोष्ट प्रत्येक क्षेत्रामध्ये कामास येणारी आहे. तुम्ही बांधकाम क्षेत्रातलं कुठलंही फील्ड घ्या. मी तुम्हाला आता 2च मिनिटात एक उदाहरण देणार आहे. तुम्ही म्हणाल, हा सर अगदी बरोबर आहे, प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रीट लागतंच. तर मी एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला, जुन्या काळची, नाही पौराणिक गोष्ट नाहीये, आपली कलियुगातलीच गोष्ट आहे. एक 15-20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक पीतमपूरला जेव्हा माझा एक प्रोजेक्ट चालू होता आयशर मोटर्सचा. आयशर मोटर्स पीतमपूरला सेक्टर 1 मध्ये एलसीव्ही प्लांट, आयशर मोटर्सची तुम्ही आयशर मित्सुबिशीची गाडी बघितलेली आहे. तर पूर्ण प्लांट कन्स्ट्रक्शन टू कमिशनिंग हे माझ्या हातून नियतीने करून घेतलेलं आहे. तर तिथे अमरनाथ काशीराम नावाचे एक रोड कॉन्ट्रॅक्टर, अतिशय जुने रोड कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्याकडे कपाडिया नावाचे गृहस्थ, गुजरात कपाडिया, आणि ते कपाडिया गृहस्थ अनेक वर्षांपासून त्या अमरनाथ काशीराम त्यांच्याकडे सर्व्हिसला होते, रोड वर्क. सो पारंपरिक गव्हर्नमेंट रोड वर्क त्यांचे काय होते, ऑल एक्सकॅव्हेशन, बोरम फिलिंग, बोल्डर सोलिंग, WBM, प्रीमिक्स, सील कोट, झालं, रोड वर्क कम्प्लीट झालं. हे सगळे डांबराशी रिलेटेड, ब्युटिमनशी रिलेटेड कामं होती. मग आयशर मोटर्स मध्ये आल्यानंतर त्यांना मी मागच्या बाजूचं एक पूर्ण कॉन्क्रीटचा टेस्ट ट्रॅक बांधायला दिला. टेस्ट ट्रॅक म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एखादी व्हेकल तयार होती, त्या व्हेकलचं टेस्टिंग प्लांट मध्ये करण्यासाठी एक असा झिगझॅग टेस्ट ट्रॅक बनवावा लागतो. तो अतिशय व्यापक असा गुंतागुंतीचा टेस्ट ट्रॅक आम्ही तयार केला, म्हणजे डिझाईन केलेला होता. आणि त्याचं एक्झिक्युशन साठी आम्ही त्यांना सांगितलं, कारण त्यांचं एक्झिक्युशन कॅपॅबिलिटी चांगली होती, फक्त त्यांनी कॉन्क्रीट मध्ये काम केलेलं नव्हतं. मग त्यांना ते काम दिल्यानंतर ते कपाडिया गृहस्थांनी ते काम व्यवस्थित शिकले. त्यांनी स्वतःचा तिथे क्रशर लावला आमच्या आयशर मोटर्सच्या प्रिमायसिस मध्ये. स्वतःचा त्यांचं एक रेडीमिक्स कॉन्क्रीटचा छोटा बॅचिंग प्लांट लावला. ट्रान्झिट मिक्सर्स छोट्या साईजचे त्यांनी डेव्हलप केले
आणि ते मागचं पूर्ण काम त्यांनी एक्झिक्यूट केलं. पण मी आता तुम्हाला त्याच्याबद्दल नाही सांगत आहे, त्याच्या पुढची घटना सांगतोय. काय घटना झाली की त्या कामानंतर त्यांना मिळणारी कामं अचानक बंद झाली. अमरनाथ काशीला असं प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरकडे बहुतेक वेळेला होतं सायकल लाईफचं. त्यामुळे कपाड्यांना ते जॉब सोडावं लागला. पुढे काय झालं, 3 महिने घरी बसलेत. का बसले? रेझ्युमे मधल्या चुकीमुळे. काय चूक झाली तर त्यांनी रेझ्युमे मध्ये लिहिलं होतं वर्कड इन ऑल काइंड्स ऑफ रोड प्रोजेक्ट्स, आणि ऍज अ रिझल्ट काय झालं की जितक्या ठिकाणी त्यांनी पाठवलं ते सगळे बिल्डर्स होते. त्यामुळे तिथे रेसिडेन्शियल कमर्शियल कॉम्प्लेक्सेसचे कामं होते, चालू होते. लोकांनी रिझ्युमे बघून असं ठरवलं की या माणसाला फक्त रोड वर्क येतोय, म्हणजे डांबराबद्दल माहितीये, बिल्डिंग याला काय माहिती, म्हणून त्यांना कुठेही इंटरव्ह्यू कॉल 3 महिन्यामध्ये आला नाही. मग नियतीने त्यांची आणि माझी एकदा भेट घडवली. मला म्हणे सर ऐसा ऐसा हो रहा है बताइए आप. म्हटलं रेज्युमे दिखाइए, कारण कंपनीत जॉबची सुरुवात होती रेज्युमे पासून. सो रेज्युमेत काही डिफेक्ट असला तर बहुतेक वेळा असे प्रॉब्लेम येतात. जसं लग्न जुळत नसेल तर काय करतो आपण, पत्रिका जरा तपासून घेतो ज्योतिषाकडनं, काही मंगळ वगैरे आहे का. मग तसं पहिली गोष्ट रेज्युमे चेक करा. तुमच्यापैकी कोणाला प्रॉब्लेम येत असेल नोकरी मिळायचा, इंटरव्ह्यू कॉलच येत नसेल, तर एखाद्या जाणकार माणसाकडनं रेज्युमे चेक करून घ्या, काहीतरी त्यात चूक झालेली आहे. मग जेव्हा कपाड्यांना म्हटलं सर तुम्ही एवढं आमच्या इथे कॉन्क्रिटिंग वर्क केलेलं आहे, तुम्ही त्याचा उल्लेख केलेला नाहीये कुठे. म्हणे हा. मग त्यांना म्हटलं आता तुम्ही कॉन्क्रीट वरती फोकस करा, किती कॉन्क्रिटिंग केलं, कशा पद्धतीने केलं, ते एक पॅराग्राफ त्याच्यावरती लिहा आणि मग परत तो रेज्युमे पाठव. आणि एक 10-15 दिवसामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. ही बिकेम रेसिडेंट मॅनेजर. त्याचं कारण काय होतं, बिकॉज कॉन्क्रीट ही गोष्ट अशी आहे जी रोड वर्क मध्येही लागते, रेसिडेन्शियल मध्येही लागते, कमर्शियल मध्येही लागते, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट मध्येही लागते. एखाद्या एरोड्रम बनवायचा असेल, एअरपोर्ट बनवायचं असेल तर रनवेजच्या कॉन्क्रिटिंग साठी लागते, हँगर साठी लागते. रेल्वेचा ब्रिज बनवायचं असेल तिथे परत कॉन्क्रीट लागते. हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, हो की नाही. तर दुसरी एक घटना तुम्हाला अजून गमती जरा सांग, म्हणजे कॉन्क्रीट चा कसा जीवनात फायदा पडू शकतो, मिळू शकतो. एक प्रवीण भंडारे, या मला एकदम आठवण आली, प्रवीण भंडारे एक 40-45 ते गृहस्थ, थोडं पोट वगैरे सुटलेलं, वर्ण सावळा आणि हाईट 5 फूट 5 इंच वगैरे होती. त्यांची एक अशी व्हॅन होती, मारुती व्हॅन, त्यामधून ते फिरायचे. आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडे इन्शुरन्सचं काम होतं, इन्शुरन्स लायझनिंग असे कामं ते करायचे. मग त्यांना कोणीतरी सांगितलं असं अशोकाचा कोर्स आहे, तुम्ही करून घ्या, कामाला येईल वगैरे वगैरे सांगतात हितचिंतक अशा गोष्टी. आणि मग ते आले होते. तो कोर्स त्यांनी केला, इन्शुरन्सचा कोर्स केला. इन्शुरन्सचं काम करता करता त्यांचे कॉन्ट्रॅक्ट चांगले होते, लायझनिंग चांगलं होतं त्यांचं. त्यामुळे त्याच्या जोरावरती त्यांना चाकणला एका इंडस्ट्रीमध्ये एक छोटस काम मिळालं. छोटस काम होतं, काहीतरी कॅन्टीनचं एक्सटेन्शन वगैरे असं काम होतं. ते व्यवस्थित केलं, कारण त्यांनी, म्हणजे तुम्ही विचार करा की इन्शुरन्सचं काम करणाऱ्या माणसाला त्या कोर्स नंतर चाकणच्या त्या इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट वातावरणामध्ये जाऊन डिस्कशन करणे, निगोसिएट करणे, कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड करून घेणे आणि तिथे काम एक्झिक्यूट करणे, हे सगळे कामं त्यांना जमले. पण अर्थात त्यांचे अंगभूत गुण होतेच, पण या कोर्सच्या माध्यमातून जे स्किल्स त्यांना देण्यात आले त्या स्किल्सचा त्यांनी चांगल्या प्रकारे वापर करून घेतला. आणि तेच प्रवीण भंडारी मला पुढे 3-4 वर्षानंतर जेव्हा परत भेटले, मी पुण्यात गेलेलो असताना त्यांचा अचानक फोन आला की सर कुठे आहात तुम्ही. म्हटलं मी पुण्यात आलेलो आहे.
बरं, मग कुठे तुम्ही? म्हटलं मी असं भोसरीमध्ये एक हॉटेल आहे, श्रेयस हॉटेल. त्या श्रेयस मध्ये मी आहे. तर ते आले घ्यायला मला. आणि मग कुठे घेऊन गेले मला बघायला? काय बघायला घेऊन गेले असतील? तुम्ही विचार नाही करू शकत. स्मशानभूमी बघायला घेऊन गेले ते. स्मशान हे काही व्हिजिट करायची जागा नाहीये ना. पण ते मला कौतुकाने त्यांच्या त्या नवीन गाडीमध्ये स्मशानभूमी दाखवायला घेऊन गेले. पुण्याची स्मशानभूमी जी त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेली होती. विच इज वर्थ अप्रिशिएटिंग. एक इन्शुरन्स सेक्टर मध्ये काम करणारा माणूस तो इंडस्ट्रीज मध्ये जाऊन थोडं काम करतो, मग त्यानंतर त्याला गव्हर्नमेंट काहीतरी 10 की 15 अशा स्मशानभूमी बांधायचंच त्यांना काम दिलेलं. नदीच्या अगदी किनाऱ्यावर ते सुंदर स्मशानभूमी त्यांनी डेव्हलप केली होती. आणि मग ते छोटस काम बघून त्यांना त्या डिपार्टमेंटने अजून पुढचं काम दिलं. तर त्या नदीच्या दुसऱ्या तीरावरती एक सिवेज ट्रीटमेंट प्लांट आणि एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, त्याला वर्ल्ड बँकेचं सहाय्य मिळालेलं असं तो एक सिग्नेचर प्रोजेक्ट तो त्यांनी एक्झिक्यूट केला. तुम्ही जर या कोर्सला जॉईन झाले तर मी त्यांच्या साईटवर गेलेलं असताना त्या सिवेज ट्रीटमेंट प्लांट चे जे व्हिडिओज कॅप्चर केलेले त्यावेळेचे ते मित्रांनो मी तुम्हाला दाखवेन. तर असं त्या कोर्सचं कौतुक आहे. आता परत एकदा शॉर्ट मध्ये सांगतो आपण कुठपर्यंत काय काय बोललेलो आहोत. 5 मिनिटात बघू आपण. अगदी सुरुवातीला आपण जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा काहीतरी 87 लोक वगैरे होते. मग 140 लोक झाले. मग आता 158 लोक इथे उपस्थित आहेत. त्या सगळ्यांना आपण धन्यवाद देऊन कार्यक्रम सुरू केला. मग त्यानंतर मी सुरुवातीचे 3 मिनिटं तुमच्याबद्दलच बोललो की तुम्ही किती किती प्रकारच्या कॅटेगरीजचे, ग्रुप्सचे, समूहाचे आणि क्वालिटी असणारे लोक आहात ते मी तुम्हाला शॉर्टली सांगितलं. त्यानंतर मी तुम्हाला 3 अलग अलग रेफरन्सेस दिली माझ्याच कॉन्टॅक्ट मधून. त्यापैकी एक मिस्टर कपाडिया, पीतमपूर आयशर मोटर्सचा प्रोजेक्ट, अमरनाथ काशीराम रोड कॉन्ट्रॅक्टर. त्यांच्या बायोडेटामध्ये त्यांनी रोडवर्क फक्त लिहिलेलं होतं, कॉन्क्रीटचा उल्लेख केलेला नव्हता. तो उल्लेख केला बरोबर. आणि त्यांच्या अंगभूत गुणांमुळे, मी फक्त म्हणत नाही की कॉन्क्रीट हे नाव लिहिल्याबरोबर त्यांना सिद्धी प्राप्त झाली, असा चमत्कार होत नाही. जे काही असतं ते तुमचं स्वतःचं कर्तृत्व देखील कामाला येतं, पण त्या कर्तृत्वाला चॅनलाइज करण्याची आवश्यकता पडत असते. आणि तो प्रयत्न इथे उद्योगवर्धिनी, चांडक सर आणि आपण सर्व करतो आहोत. त्या अंगभूत कलागुणांना वाव मिळण्यासाठी हे आहे. आणि मी तुमचं कौतुक करतो की तुम्ही करेक्ट डिसिजन घेतलं वेबिनारला येण्याचं. तर आधी आपण कपाडिया गृहस्थांची गोष्ट बघितली, मग त्यानंतर प्रवीण भंडारेंचं बद्दल बोललो. पण मध्यंतरी मी तुम्हाला एक अजित रोनाड नावाचे गृहस्थ, 70 वर्ष वयाचे, त्यांनी हा कोर्स जॉईन केल्यानंतर काय केलं ते सांगितलं. आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सोलापूरच्या एका खऱ्या खोऱ्या पेहलवानांचं वर्णन केलं की ते कोर्सला का जॉईन झाले. आणि या परंपरेत अजून एक तुम्हाला एक गमतीशीर आठवण सांगतो की लोक कोर्स कुठल्या कुठल्या कारणासाठी करत असतील. बहुसंख्य लोकांना काय वाटतं, लोक कोर्स का जॉईन करत असतील? तर जे अनएम्प्लॉईड सिव्हिल इंजिनियर्स आहेत त्यांना एम्प्लॉयमेंटसाठी. अगदी विच इज करेक्ट रिझन. कोणालाही विचारलं की कोर्स का जॉईन करतात, तर बहुतेक जॉब मिळत नसावा म्हणून करत असते. अगदी बरोबर आहे. 90% अगदी करेक्ट आहे. बरोबर. आता मला सांगा, हॅलो, ऐकू येतो आवाज? येस सर, येस सर. हा, करेक्ट. कुठे होतो आपण श्रीराम?
कुठे होतो? सर टेक्निकल डिटेल्स मी विसरलो सर. हा, आता आपण येऊ ना टेक्निकल डिटेल्स कडे मित्रा. कोर्स कोण कोण जॉईन करतात त्याच्यावरती होतं. हा, करेक्ट. कोर्स कोण कोण जॉईन करतं आणि का करतं त्याची एक गमतीदार हकीकत तुम्हाला सांगतो. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मध्ये कॉम्प्युटर वरती काम करणारे एक प्रशांत सुतारिया नावाचे गृहस्थ, वय वर्ष 50. त्यांना विचारलं तुम्ही हा कोर्स का जॉईन केला, तर त्यांनी कारण काय सांगावं की सुतारिया फॅमिली अशी मोठी पसरलेली आहे आणि त्यातला अनेक मेंबर्स हे कन्स्ट्रक्शनशी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जोडलेले आहेत. त्यातले कोणी रिअल इस्टेट मधले ब्रोकर्स आहेत, कोणी प्रमोटर आहे, कोणी डेव्हलपर आहे, कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे, वगैरे वगैरे. पण प्रशांत सुतारिया त्यापैकी त्यांना फार असं वैगुण्य वाटायचं की ते कुठे लग्न कार्यात त्यांची जेव्हा भेट व्हायची इतर फॅमिली मेंबर्सची, तेव्हा सगळे कोणी ना कोणी लेबर बद्दल बोलतोय, कोणी सिमेंट बद्दल बोलतोय, कोणी रेती मिळत नाही असं बोलतोय. सगळीकडे तोच विषय असायचा आणि हा बिचारा एका कोपऱ्यात बसलेला असायचा लोकांचे चेहरे बघत. मग प्रशांत सुतारियानी आपला कोर्स जॉईन केला अँड नाउ ही इज हॅपी. हे पटलं तुम्हाला? सो विविध कारणांसाठी येणारे लोक, हा त्याचा एम्फसाइज झाला. मग आता वळू आपण या RCC 02 मध्ये नेमकं काय आहे, का लोक हा कोर्स जॉईन करत आहेत, तर त्याचं कारण सांगतो मी. यामध्ये कॉन्क्रीटचं रहस्य तुम्हाला सांगितलं जाणार आहे की कॉन्क्रीट म्हणजे काय किंवा RCC म्हणजे काय. तर RCCच्या विविध शाखांचा यामध्ये अभ्यास आहे. कुठल्या शाखा? तर त्यात कॉन्क्रीट आलं, त्यात फॉर्मवर्क आलं आणि त्यात एन्फोर्समेंट आलं. त्या 3 गोष्टी कॉन्क्रीट मध्ये, RCC मध्ये. बरोबर आहे? आता कॉन्क्रीट म्हटल्यानंतर काय काय, तर मग सिमेंटच्या ग्रेड्स कुठल्या कुठल्या, तर OPC, PPC याच्याबद्दल आपण बघू. सिमेंट टेस्टिंग कसं करतात किंवा सिमेंटची ग्रेड 43 जेव्हा आपण म्हणतो याचा अर्थ काय, याच्याबद्दल आपण बोलू. मग कॉन्क्रीट मध्ये बोलताना रेशो, मिक्स, ग्रेड्स याचा अर्थ काय आहे की अगदी साध्या शब्दात सांगायचं म्हटलं तर तुम्ही रस्त्याने चाललेले आहात आणि रस्त्यावरती एका ठिकाणी कॉन्क्रीट चाललेलं आहे. तुम्ही 50 फुटांवरनं कॉन्क्रीट मिक्सर बघत आहात आणि तुम्ही जर फक्त एवढं मोजू शकले की या एका घाण्यामध्ये किती पाट्या रेती टाकली गेली, किती पाट्या खडी टाकली गेली एका सिमेंट बॅगेसाठी, तर तुम्ही तिथे उभ्या उभ्या तुम्हाला हे सांगता येईल की हे कॉन्क्रीट M20 आहे. हे कौतुक आहे. ही एवढी कॅपॅसिटी तुमच्यामध्ये नक्की आहे, फक्त बघून मोजून. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा, फॉर्मवर्क. फॉर्मवर्क मध्ये 4 अलग अलग प्रकार आहेत. सेंटरिंग, शटरिंग, स्टेजिंग आणि स्कॅफोल्डिंग. म्हणजे 4चा अर्थ काय आहे, तर नॉर्मल माणूस जो साईटवर जातो त्याला फक्त एवढं माहिती असतं की वो सेंटरिंग लगा रहे, सेंटरिंग लावतायत. जो कन्स्ट्रक्शन शिकलेला नाहीये माणूस, त्याचा कॉन्क्रीट हा शब्द सुद्धा त्याला नवीन असतो. तो काय म्हणतो, तिथे थोडं सिमेंटिंग करून घेतलं आम्ही. अरे सिमेंटिंग करून घेतलं म्हणजे काय? सिमेंटिंग करणे असा काही शब्दच नाहीये सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. सिमेंटिंग हा शब्दच नाहीये. त्यात ते प्लास्टरिंग असेल, पॉइंटिंग असेल, पनिंग असेल, कॉन्क्रिटिंग असेल, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट असेल किंवा RCC असेल, तर ते आपण यात शिकणार आहोत. तर मी काय काय सांगितलं तुम्हाला? सगळ्यात आधी सांगितलं RCC चे अलग अलग घटक जे आहेत, त्यामध्ये कॉन्क्रीट, कॉन्क्रीटमध्ये सिमेंट आणि कॉन्क्रीट यांचा अलग अलग विस्तार. मग त्यानंतर फॉर्मवर्क. फॉर्मवर्क मध्ये सेंटरिंग, शटरिंग, स्टेजिंग, स्कॅफोल्डिंग या 4ही अंगांचा विचार
आणि त्यानंतर येऊ आपण रिन्फोर्समेंट मध्ये. रिन्फोर्समेंट मध्ये काय शिकण्यासारखं आहे, तर स्टील बार्स, कुठल्या कुठल्या पद्धतीचे स्टील बार्स आहेत, म्हणजे माइल्ड स्टील आहे, ट्विस्टेड बार्स आहे, त्यानंतर सीटीडी बार्स आहेत, ज्याला रिब्ड बार्स म्हणतात ते आहेत. पण त्यांचं वजन किती असतं 1 मीटरला ते आपण शिकू. ड्रॉइंग कसं वाचायचं, रिन्फोर्समेंट ड्रॉइंग ते आपण शिकू. लॅब्स कसे कॅल्क्युलेट करायचे, डॉवेल लेंथ कशी काढायची. आणि थोडक्यात जर तुम्हाला रिन्फोर्समेंटचं ड्रॉइंग दिलं तर त्यावरनं किती त्यामध्ये रिन्फोर्समेंट बारचं वजन लागणार आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. कारण ते जर तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं अजून काय पाहिजे. तुम्ही ज्या साईटवरती आहात त्या साईटवरती लगेच तुम्ही सांगू शकता की मला 15 टन 12 mm चं स्टील पाहिजे. 2 टन ऑलरेडी आहे, म्हणजे 13 टन तुम्ही विकत घ्या, हे त्यामध्ये आलं. मग हे बघत असताना आपण कॉन्क्रिटिंगच्या विविध पद्धती आहेत की साईट वरती मिक्सिंग करणे किंवा RMC कडनं मटेरियल घेणे, हे आपण बघणार आहोत. सो हा RCCचा कोर्स मी अगदी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितला, कारण आता आपल्याकडे 20 मिनिटं आहे. त्या 20 मिनिटात प्रश्नोत्तरांसाठी पण आपल्याला वेळ ठेवायचा आहे. सो माझा एकच संदेश यामध्ये लक्षात ठेवा की ज्याला कॉन्क्रीटचं रहस्य कळलं तो कुठल्याही प्रकारची साईट असेल तर तिथे स्वतःला सामावून घेऊ शकतो. आणि हा पाठ्यक्रम कोणाला उपयोगी पडेल, तर सिव्हिल इंजिनियर्सला आहेच, जे अनएम्प्लॉइड इंजिनियर्स आहेत त्यांना आहेच, पण ज्यांना ठेकेदारी करायची आहे त्यांनाही आहे, ज्यांना सब कॉन्ट्रॅक्टरशिप करायची आहे त्यांच्यासाठी आहे, जे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासाठी आहे. आलं लक्षात. ज्यांना मटेरियल मध्ये काम करायचं आहे, मटेरियल्स मध्ये, ते काम करू शकतात. ज्यांना मशिनरी भाड्याने द्यायचं काम करायचं ते करू शकतील, कारण त्यांना कॉन्क्रीटची टेक्नॉलॉजी या पाठ्यक्रमातून कळणार आहे. ओके. तर मित्रांनो असा हा कोर्स आहे. आणि कोर्स झाल्यानंतर तुम्ही त्या लेवलला पोहोचले की नाही हे बघण्यासाठी तुमची एक ऑनलाईन टेस्ट आहे. आणि ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर तुम्ही जेव्हा क्वालिफाय व्हाल तेव्हा तुम्हाला एक छान सर्टिफिकेट देण्याची प्रोव्हिजन आहे. तर इथे मी एक पॉज घेतो किंवा थांबतो आणि आता हा माईक मी हँडओव्हर करतो माझा मित्र श्रीराम याला. येस सर. श्रीराम, थँक्यू सो मच. थँक्यू सर. आणि आपण तुम्ही चांगलं गाईड केलं आणि आपल्याकडे बरेच ऑडियन्सचे टेक्निकल क्वेश्चन्स पण आहे. मी क्वेश्चन स्टार्ट करण्याच्या आधी आपल्यासोबत मागच्या बॅचचे पण 2 जण जॉईन झाले आहेत. तर मी गणेश कानडे आणि ओमकार यांना विनंती करतो की त्यांनी जस्ट एक 2 मिनिटात टेस्टिमोनियल द्यावा. त्यांना काय वाटतं की का जॉईन करायला पाहिजे. येस गणेश. हॅलो, आवाज येतो सगळ्यांना? हो, येस येस. ओके ओके सर. गुड इव्हनिंग ऍक्च्युली चांडक सर आणि कुलकर्णी सर. गुड इव्हनिंग एव्हरीवन. ऍक्च्युली माझं नाव गणेश कानडे. मी या बॅचचा पहिलाच विद्यार्थी आहे, म्हणजे पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे ज्यांनी वेबिनार थ्रू हा कोर्स जॉईन केला. ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर हा कोर्स जॉईन गणेश म्यूट झालं ते. हा, येस येस, कंटिन्यू. आवाज हो, येस. मी या बॅचचा पहिलाच विद्यार्थी आहे, आपला पहिला वेबिनारचा पहिला कोर्सचा विद्यार्थी आहे. मी ऍक्च्युली तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव शेअर करू शकतो की हा कोर्स जॉईन केल्यानंतर ऍक्च्युली प्रॅक्टिकली मला काय अनुभव आला. तर एक माझ्या साईटवर काही दिवसापूर्वी मी एक स्लॅब कास्ट केला. जेव्हा माझा ऑलरेडी हा क्लास चालू होता. तर जेव्हा कास्ट केला चालू असताना किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी जसे आपल्या इथे काम चालू असताना आजूबाजूचे सद्गृहस्थ येतात आणि आपल्या क्लायंट्सला किंवा घरमालकाला काही ना काहीतरी विषय सांगत असतात की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. तर बेसिकली ह्या कोर्समुळे काय झालं की त्यांनी मला विचारलं की आपण स्लॅबची थिकनेस किती घेतली आहे. मी सडनली त्यांना आन्सर केलं की आपण 5 इंच किंवा 125 mm आपण थिकनेस घेतलेली आहे असं. तर
ते जे सद्गृहस्थ आले तर त्यांनी सांगितलं की आमच्या यांनी तर असंच केलं होतं, त्यांनी तर 3.5 इंचच घेतलं होतं. मग त्यांना मी पूर्ण डिफाईन करून सांगितलं की हे का करायला पाहिजे. त्याच्यानंतर ते सद्गृहस्थ तिथे थांबले नाही, ते पुढे गेले. त्यांनी पुढे पुढे चालू केलं की तुम्ही कुठलं सिमेंट वापरलं, तुम्ही ओपीसी वापरलं का, तुम्ही पीपीसी वापरलं का, तुमचा ग्रेड कुठला होता, तुमचं हे कुठलं होतं. तर मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला ह्या क्लासमुळे एक स्पेसिफिक आन्सर देऊ केलं. त्यांचं म्हणणं होतं तुम्ही केमिकल वापरायला पाहिजे होतं. तर मी त्यांना समजून सांगितलं की ते केमिकल नाही म्हणत, त्यांना ऍड मिक्सर्स म्हणतात. त्यांना त्याच्यात ऍड मिक्सर्स मध्ये प्लास्टिसायझर असतं, रिटार्डंट असतं, वॉटर प्रूफिंग केमिकल असतं. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या जे काही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस होते ते मी सरांसोबत नेहमी शेअर करत होतो क्लासमध्ये. त्यानंतर मला सर त्याच्याबद्दल गायडन्स करत होते आणि तेच प्रॅक्टिकल आन्सर मी जेव्हा माझ्या साईटवर माझ्या क्लायंट्सला देत गेलो तर क्लायंट 100% सॅटिस्फॅक्टरी झाला आणि मला कुठल्याही प्रकारचा ऑब्लिगेशन किंवा प्रॉब्लेम्स आले नाही. तर मी माझ्या मित्रांना हेच सांगेल की जे तुम्ही इंजिनियर असाल, डिप्लोमा होल्डर असाल, डिग्री होल्डर असाल, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेणारे असाल तर त्या सर्वांनी हा एक्सपिरियन्स घेणं फार गरजेचं आहे. त्यांनी तुम्हाला खूप मदत होईल. एवढंच सांगतो मी. धन्यवाद. थँक्यू गणेश. आणि आपल्यासोबत ओमकार पण जॉईन होतो. ओमकार, इफ यू कॅन क्विकली 1 मिनिटात तुम्ही काही बोलू. हॅलो. येस ओमकार, आवाज येतो. हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. माय सेल्फ ओमकार प्रशांत भराडे. मी हा सेमिनार म्हणजे वेबिनार थ्रूच जॉईन केला आहे मी पण हा कोर्स. या कोर्समध्ये आपल्याला बऱ्यापैकी सरांनी जसं इंट्रोड्यूस केलंच आहे की काय काय सर सिलेबसमध्ये कव्हर करणार आहे. आणि त्याशिवाय सर आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज पण खूप देतात. म्हणजे या कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला ऑन साईट जाऊन काम करण्याची हे तर नाही आहे, म्हणजे पॉसिबिलिटी खूप कमी आहे. तर सर आपल्याला सगळे जे त्यांच्याकडे व्हिडिओज अवेलेबल असतात आणि जेवढं पण मटेरियल असतं ते सगळं आपल्याला या कोर्समध्ये सगळं दाखवतात. आणि इव्हन आपले जे काही डाऊट्स वगैरे पण असतील ते पण सर याच्या थ्रू नीट क्लिअर करून देतात. किती पण डाऊट्स विचारले तरी पण सर आपल्याला नाही बोलत नाही आणि सगळं एकदम नीट व्यवस्थित क्लिअर करतात सर. ग्रेट. थँक्यू सो मच ओमकार. आय होप तुम्हाला दोघांना खूप चांगला अनुभव झाला असेल. नेक्स्ट आता मी काही ऑडियन्सचे क्वेश्चन घेतो. सो कुलकर्णी सर, फर्स्ट क्वेश्चन असं आहे की स्लॅब कॉन्क्रीट कास्ट करताना त्याला क्रॅक्स का जातात थोड्या वेळाने? खूप छान प्रश्न विचारला. ज्याने कोणी विचारला, आय अप्रिशिएट युअर ऑब्झर्वेशन. अगदी करेक्ट आहे. पण मित्रा, कॉन्क्रिटिंग झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी जर तू बघितलं तर बहुतेक स्लॅब्स वरती आपल्याला अशा मायक्रो क्रॅक्स दिसतात. एक तर त्यांना क्रॅक्स म्हणताना त्याच्या आधी मायक्रो शब्द लावायचा, कारण कोळ्याच्या जाळ्यासारख्या बारीक बारीक त्या रेषा त्या स्लॅबच्या वरती आपल्याला दिसतात. त्याचं कारण जर तुम्हाला विचारलं तर बहुतेक करून कारण असं असतं की आपण तिथे ग्रेड 53 सिमेंट वापरलेलं असतं, ओपीसी ग्रेड 53. तुम्ही म्हणाल त्यामुळे का क्रॅक्स येतील? तर जेवढं हायर ग्रेडचं सिमेंट आपण वापरू तेवढी एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये बाहेर निघणारी हीट जास्त. अगदी सिंपल. मग क्युरिंग प्रोसेस सुरू आपण दुसऱ्या दिवशी करतो. सकाळी सकाळी मिस्त्री येतात, मग ते चहा पितात, नाश्ता करतात, त्यानंतर वरती रेती चढवली जाते, त्यानंतर त्या आळे बांधायचं काम सुरू होतं. 12-1:30 पर्यंत आळे बांधले जातात. दुपारनंतर त्याच्यावरती आपण पाणी टाकतो. होतं की नाही असं? मग या इतक्या वेळेपर्यंत काय होतं, ती स्लॅब एक्सपोज झालेली आहे सूर्याला, म्हणून त्यामध्ये थर्मल एक्सपान्शन, मायक्रो क्रॅक्स डेव्हलप होणं अपरिहार्य आहे, होणारच. इज इट क्लिअर? त्यात काळजी करण्याचं कारण नाहीये. या काही घातक नाहीये, स्ट्रक्चरली अनसेफ क्रॅक्स नाहीयेत त्या. डोंट वरी. अगला सवाल. थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन इज, आपण ऍडमिक्सर टाकतो कॉन्क्रीट मध्ये, तर त्याचा इफेक्ट बेसिकली कसा पडतो आणि किती त्याचा म्हणजे किती लॉंग लास्टिंग इफेक्ट असतो? किती त्याचा इफेक्ट कसा आणि किती पडतो असा क्वेश्चन थोडं छान प्रश्न आहे. हे बघा, नुसतं ऍडमिक्स्चर्स बोलून आता उपयोगी नाही. आपल्याला ऍडमिक्स्चर्स कुठले, तर ते 3 प्रकारचे ऍडमिक्स्चर्स आहेत. आधी हे जाणून घ्या.
नुसतं ऍडमिक्सचर नाही, कुठलं ऍडमिक्सचर टाकलं तर 3 प्रकारचे आहेत. त्यातला पहिला, दुसरा आणि तिसरा. तिसरा तुम्हाला समजायला अगदी सोपा आहे म्हणून तो आधी सांगतो. पहिला, आधी नाव ऐकून घ्या. पहिल्याचं नाव आहे प्लास्टिसायझर, दुसऱ्याचं नाव आहे रिटार्डर आणि तिसऱ्याचं नाव आहे वॉटरप्रूफिंग केमिकल. तिसरा अगदी आधी पटकन समजून घ्या की तुम्ही 8 मजली बिल्डिंग बांधता आहात, तर पाणी गळायची संभावना सगळ्यात जास्त कुठल्या स्लॅब मधून असेल? 8व्या मजल्याच्या. बाकी 0 ते 7व्या स्लॅब मध्ये वॉटरप्रूफिंग कंपाऊंड टाकायची गरज नाहीये. मग 8वी टेरेसची स्लॅब जेव्हा आपण कास्ट करू किंवा आरसीसी वॉटर टँकचं जेव्हा कास्टिंग करू किंवा एखाद्या फ्लॅटच्या संक पोर्शनचं जेव्हा कास्टिंग करत असू, त्यामध्ये कॉन्क्रीटमध्ये वॉटरप्रूफिंग कंपाऊंड टाकणं आवश्यक आहे. त्याचा इफेक्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. नाही टाकलं तर काय होईल? पाणी गळेल. आता प्लास्टिसायझर काय आणि रिटार्डर काय हे पण समजून घेऊ. प्लास्टिसायझर मुळे कॉन्क्रीटचा फ्लो छान होतो, वाढतो. पाणी जास्ती न वाढवता कॉन्क्रीट पातळ होतं. हे जे नवीन लोक आहेत त्यांना कळणार नाही की असं कसं शक्य आहे. पाणी तर टाकणं आवश्यक आहे, पण हे लक्षात घ्या की पाण्याचा आणि कॉन्क्रीटच्या स्ट्रेंथचा विपरीत संबंध आहे. म्हणजे काय की एका निश्चित प्रमाणापेक्षा जास्त पाणी जर कॉन्क्रीटमध्ये असेल तर त्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी 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 होत जाईल. नेहमी लक्षात ठेवा. पण मग याला तोडगा काय की जेव्हा आपण स्लॅब मध्ये कॉन्क्रीटिंग करत असतो तेव्हा कॉलम, बीम, स्लॅबच्या जंक्शन मध्ये जिथे अगदी ट्रॅफिक जॅम सारखी सिच्युएशन होती, एखाद्या चौरस्त्यावर गेलो की कशी सिच्युएशन होती, तसं सिच्युएशन त्या जंक्शन वरती होती. मग तिथून घट्ट कॉन्क्रीट जर असेल तर आत जाणार नाही. मग अशाला काय करतात साईडचे लोक? त्यात पाणी टाकतात. पण पाणी टाकल्यामुळे स्ट्रेंथ कमी होईल. मग काय करायला पाहिजे? त्यात ऍड करायला पाहिजे प्लास्टिसायझर योग्य प्रमाणात. ते टाकल्यामुळे ते कॉन्क्रीटचा फ्लो चांगला होईल, ज्याला टेक्निकली आपण म्हणतो वर्कॅबिलिटी. हे झालं प्लास्टिसायझरचं कौतुक. मग दुसरा जो ऍडमिक्सचर आहे त्याचं नाव आहे रिटार्डर. रिटार्डर म्हणजे काय? जो सेटिंग प्रोसेसला स्लो करतो. म्हणजे काय की ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट जे आहे, ओपीसी ज्याला म्हणतात, ते एकदा पाणी टाकल्यानंतर 30 मिनिटात सेट होतं. त्याला म्हणतात सेटिंग टाइम, इनिशियल सेटिंग टाइम. मग जर एखाद्या आरएमसी प्लांट मधून कॉन्क्रीट येऊ लागलं ट्रान्झिट मिक्सरने, आता ते 30 मिनिटात साईटवर पोहोचून आपल्याला कॉन्क्रीट कास्ट करता आलं पाहिजे. नाहीतर काय होईल, त्या 6 किलोमीटरच्या ड्रम मध्ये ते कॉन्क्रीट सेट होऊन जाईल, त्याचा काही उपयोग होणार नाही. तर ते टाळण्याकरता रिटार्डर नावाचं एक कंपाऊंड तिथे ठेवलेलं असतं त्या गाडीमध्ये आणि ते त्यात ओतण्याची व्यवस्था करायची. म्हणजे मग ते कॉन्क्रीट साईटवर पोहोचेपर्यंत लिक्विड स्टेट मध्ये राहतं, सेमी लिक्विड स्टेट मध्ये राहतं आणि मग कास्ट व्यवस्थित होऊ शकतं. असं या तिघींचं वर्णन प्लास्टिसायझर, रिटार्डर आणि वॉटरप्रूफिंग केमिकल च मी तुम्हाला मित्रांनो संक्षिप्तपणे सांगितलेलं आहे. येस सर. श्रीराम. थँक्यू सर. एकदम डिटेल्ड आन्सर होता आणि अजून बऱ्याच लोकांचे क्वेश्चन्स होते त्याच्या रिलेटेड, तर आपण ते पण कव्हर केले. नेक्स्ट इज व्हॉट आर्टिफिशियल सँड आणि जी नॅचरल सँड आहे याच्यामधला काय डिफरन्स आहे आणि कुठली वापरायची? आणि अजून त्यातला रिलेटेडच एक क्वेश्चन आहे की अजून can we use alternate material to replace partial replacement of cement to achieve economy? हे दोन क्वेश्चन. छान आहे, दोन्ही प्रश्न छान आहेत. त्यातला पहिला प्रश्न आधी हँडल करू आपण. आर्टिफिशियल सँड काय आहे आणि नॅचरल सँड काय आहे? एक तर मित्रांनो, आर्टिफिशियल हे नाव ऐकून तुमची थोडी समजूत भ्रामक होईल की आर्टिफिशियल म्हणजे ते घरी तयार केलेलं आहे का
किंवा लॅबोरेटरीत तयार केलेली सँड आहे का? नाही. सो आर्टिफिशियल शब्द वापरू नका, त्याच्याऐवजी त्याला म्हणा क्रश्ड सँड. क्रश्ड सँड, किंवा त्याला दक्षिणेकडलं नाव आहे मेकॅनिकल सँड. आता परत एकदा लक्षात घ्या. सो आर्टिफिशियल सँड आणि नॅचरल सँड. सो नॅचरल सँड ही कुठून येते? तर नदीमधून येते. मूळतः नदीमधून येते, समुद्रातून येते, किंवा राजस्थान सारख्या ठिकाणी गेले तर इव्हन खाणींमधून पण नॅचरल सँड मिळते आपल्याला. पण तुम्हाला जास्ती अनुभव आहे रेतीचा, जे नदीतून येते. हे तुम्हाला माहिती आहे, नदीतली वाळू रेती. मग आर्टिफिशियल सँड कुठून येते? तर ती क्रशर्स मधून येते. क्रशर मध्ये काय होतं? तर माइन्स मधून निघालेले दगड, ब्लॅक ट्रॅप बसाल्ट हे त्या खडकाचं नाव. ते दगड क्रशर मध्ये क्रश करून त्याची खडी जेव्हा तयार होती, त्याच्याबरोबर त्यातून निघती डस्ट. हे तुम्हाला माहिती आहे. मग ती डस्ट आणि थोडेसे वरचे पार्टिकल्स 2.75 mm डाऊनवर्ड्स, याचं कॉम्बिनेशन जे आहे दॅट बिकम्स युअर क्रश्ड सँड. या क्रश्ड सँडचे पण दोन प्रकार नॉर्मली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. एक आहे वॉश्ड, एक आहे अनवॉश्ड. तो पहिला प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं की या दोन्ही काय आहेत, त्यांच्यातला फरक काय आहे. तो फरक हे तुम्हाला लक्षात आलं की या दोन्ही नॅचरलच आहेत. फक्त आर्टिफिशियल म्हणण्याचं कारण काय, ती क्रशर मध्ये तयार झालेली आहे आणि ही आपण नदीमधून उपसा केलेला आहे. आता जो पुढचा त्याचा उपप्रश्न आहे की कोणची वापरायला पाहिजे, तर निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी असल्यामुळे, आणि मी आत्ताच नर्मदा मैयाची पूर्ण परिक्रमा केलेली आहे पायी, 3600 किलोमीटर 7 महिन्यामध्ये. मी आणि माझी बायको आम्ही आत्ताच करून आलो मागच्या वर्षी. तेव्हा मी बघितलेलं आहे की नर्मदा नदीमध्ये वाळू रेतीचं उत्खनन कशा प्रमाणात होतं आणि ते त्या मैयाला कसं नुकसान पोहोचवतं. आय हॅव सीन दॅट विथ माय आईज. कसं रात्रंदिवस तिथे पोकलिन चालू असतात, जेसीबीज चालू असतात. आणि म्हणून माझं वैयक्तिक मत असं आहे मित्रांनो की आर्टिफिशियल सँड आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरायला पाहिजे. आणि माझं मत आणि गव्हर्नमेंटचं मत सुद्धा एकच आहे. बहुतेक ठिकाणी गव्हर्नमेंटने आपल्या कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये हे कंपल्सरी केलेलं आहे की कॉन्ट्रॅक्टरनी आर्टिफिशियल सँड वापरायला हवी. हे अतिशय चांगली गोष्ट आहे, परिणामकारक गोष्ट आहे. सो पहिला प्रश्न, आर्टिफिशियल सँड नॅचरल सँड मध्ये फरक काय आहे, ते काय आहेत हे असं बोललो आपण. कुठली वापरायला पाहिजे याच्यावर माझं मत आणि गव्हर्नमेंटचे निर्देश पण मी तुम्हाला सांगितले. आय थिंक दिस इज this handles your question number 1. Question number 2 is what is the alternative to ordinary Portland cement? So एक लक्षात घ्या, there is no alternative so far available for OPC. पण यस, त्यामध्ये थोडं इफिशियंट काम आपण कसं करू शकतो, त्यामध्ये फ्लाय ऍश मिक्स करू शकतो. किती करू शकतो? सो 15% ते 20% बाय वेट फ्लाय ऍश आपण त्यात ऍड करू शकतो. स्ट्रेंथवर काही परिणाम होईल का? नाही होणार, डोंट वरी. मग केव्हा, व्हॉट इज द ऑपॉर्च्युनिटी, केव्हा करायला पाहिजे? तर साईट वरती जेव्हा तुम्ही कॉन्क्रीट डिझाईन मिक्स साठी लॅबोरेटरीला देत असाल, त्याला तुम्ही त्यांना फ्लाय ऍश पण द्या आणि त्यांना सांगा की आम्हाला ही फ्लाय ऍश या कॉन्क्रीट मध्ये वापरायची आहे. तिला तुम्ही ऑप्टिमम आम्ही किती टाकावं ते तुम्ही रिकमेंड करा आणि ते मग तुम्हाला गाईड करतील. त्याप्रमाणे तुम्ही साईट वरती तसं इम्प्लिमेंट करा. इज इट ओके? येस. येस सर, थँक्यू सर. आता मी पर्सनली काही लोकांचे कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ते आन्सर करतो. तर मी आता स्क्रीन शेअरिंग मध्ये तुम्हाला कोर्सची लिंक तुम्हाला दाखवतोय. तर याच्यामध्ये हा कोर्स आपला 29 मे ला सुरू होतोय, संध्याकाळी 5 वाजता सुरू होतोय. हा कोर्सचं ड्युरेशन
10 दिवस असेल आणि जोपर्यंत तुमचे क्वेरी सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपण एक्सटेंड करू शकतो. मागचा कोर्स आपण 1-2 दिवस एक्सटेंड केला होता आणि हा कोर्स सगळ्यांसाठी आहे. सिव्हिल इंजिनियर, सिव्हिल फील्ड मध्ये ज्यांना यायचं ते सगळे करू शकतात. तुम्हाला टेक्निकल बॅकग्राऊंड नसेल तरी तुम्ही येऊ शकतात. आर्किटेक्ट स्टुडंट्स पण येऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला कोर्स कंटेंट सगळं दिसतोय, तर हे सगळे टॉपिक्स आपण या कोर्स मध्ये कव्हर करणार आहे. बेसिकली सिमेंट कॉन्क्रीट, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, फॉर्मवर्क्सचे टाइप्स आणि रिइन्फोर्समेंटचे टाइप्स, हे तुम्हाला सगळ्या डिटेल्स तुम्हाला आम्ही जे ग्रुपवर लिंक टाकली त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्हाला सगळे डिटेल्स भेटेल. आणि याचं तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट पण मिळेल. तुम्हाला एक टेस्ट होते कोर्स झाल्यानंतर, तुम्ही ती टेस्टवर ऑनलाईन ती सबमिट करा आणि तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळेल. कुलकर्णी सर स्वतः घेतील. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट असेल. कोर्सची फी आहे 2,000 रुपये आणि तुम्ही ती डायरेक्ट ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकता. सो आणि हा कोर्स डेली लाईव्ह असतो, 5 ते 6 दररोज तुमचा लाईव्ह असतो आणि इंटरॅक्टिव्ह असतो. तर तुम्ही कधी पण क्वेश्चन्स चालू सेशन मध्ये विचारू शकतात आणि कुलकर्णी सर तुम्हाला लाईव्ह आन्सर देतील. आणि प्लस तुम्हाला एखाद दिवशी लाईव्ह यायला जमलं नसेल तर तुम्हाला प्रत्येक सेशनची आम्ही एव्हरीडे सेशनची रेकॉर्डिंग सुद्धा पाठवतो ईमेलवर, तर तुम्ही ती पुन्हा रिवाइज करू शकता. सो सगळे कोर्सचे क्वेश्चन्स मी कव्हर केले बेसिकली. अँड आता एक आपण थोडा वेळ बाकी, आपल्या 5 मिनिटं बाकी कुलकर्णी सर, तर मी काही क्वेश्चन्स घेतो शेवटचे. तर बेसिकली रोड कन्स्ट्रक्ट, एक मिनिट सर, आपण आरसीसी ला किती दिवस वॉटरिंग करायला पाहिजे, हा एक क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन असा आहे की रोड कन्स्ट्रक्शन मध्ये कॉन्क्रीट का यूज करतो. आणि थर्ड क्वेश्चन असं आहे की बारला आपण जॉगल मारतो तर ते योग्य आहे का? येस, मला फक्त आठवण करून दे, मी जर विसरलो तर. पहिला प्रश्न आता तू विचारला, 3 प्रश्न विचारले तू वॉटरिंग रिलेटेड. हा, तो एक तर त्याला वॉटरिंग म्हणणं बंद करू आपण. त्याला शब्द आहे क्युरिंग. करेक्ट शब्द वापरण्यावरती आपला आग्रह असायला पाहिजे. डोंट कॉल इट वॉटरिंग. वॉटरिंग करायचं प्लांट्सला, तुमच्या बगीच्यातले जे झाडं आहेत त्यांना वॉटरिंग करा. पण कॉन्क्रीटला करायचं क्युरिंग. कारण इट इज नॉट ओनली वॉटरिंग, इट इज ऍडिंग टू द प्रोसेस. सो तुमचा प्रश्न आहे की क्युरिंग किती दिवस करायला पाहिजे. तर अगदी साधं लक्षात ठेवा मित्रांनो, कमीत कमी 28 दिवस करायला पाहिजे स्लॅबला. आरसीसी स्लॅब ला 28 दिवस क्युरिंग करणं आवश्यक आहे. क्युरिंग कसं करायचं? पॉन्डिंग. पॉन्डिंग म्हणजे काय? आळं बांधून. आळं म्हणजे काय? तुम्ही जेवताना काय करता? भात कालवताना भाताचा खड्डा करून त्यामध्ये कढी टाकता किंवा वरण टाकता, त्याला म्हणतात आळं. मग तसं आळं, एवढं मोठं नाही, छोटस आळं, आळ्याचे असे खंड तयार करायचे स्लॅब वरती आणि त्यामध्ये पाणी भरायचं. जवळजवळ अर्धा इंच 1 इंच तरी त्यात पाणी भरलेलं असलं पाहिजे नेहमी. म्हणजे सकाळ संध्याकाळ तुम्हाला त्यात ऍड करायला पाहिजे. असं कमीत कमी 3 ते 4 आठवडे स्लॅब वरती पाहणं आवश्यक आहे. आणि तसेच जे आरसीसी कॉलम्स आहेत, आरसीसी बीम्स आहेत. आता बीम वरती काय, तुम्हाला आतून नुसतं पाणी मारावं लागेल स्प्रे करून. पण कॉलम जे एक्सपोज असतील त्यांना तुम्हाला ज्यूट बांधावं लागेल, ज्यूट किंवा हेशियन क्लॉथ, आणि त्याला पाण्याने भिजवून ठेवायचं. असं ते कॉलमचं क्युरिंग होईल. ओके, हा झाला पहिला उत्तर. दुसरा प्रश्न आय फॉरगॉट, कॅन यू टेल मी? एक मिनिट सर. हा, जॉगल करतो आपण. जॉगल वॉज थर्ड क्वेश्चन. करेक्ट. आणि हरकत नाही, हायवे मध्ये कॉन्क्रीटिंग करतो आपण, तर त्याच्या ते काय यूज, कॉन्क्रीट का होतं? हायवे मध्ये कॉन्क्रीट काय यूज करतो? काय रोड मध्ये? हा, येस येस. हा, हे बघा, रोड मध्ये मित्रांनो 2 प्रकारच्या पेव्हिंग केल्या जातात. एक आहे फ्लेक्झिबल पेव्हमेंट आणि एक आहे रिजिड पेव्हमेंट. तर फ्लेक्झिबल पेव्हमेंट तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लहानपणापासून जे डांबरी रस्ते बघितलेले आहेत, ब्युटिमन रोड किंवा अस्फाल्ट रोड, ते आहे फ्लेक्झिबल पेव्हमेंट. आणि रिजिड पेव्हमेंट म्हणजे कॉन्क्रीट पेव्हमेंट. म्हणजे जो एक्सप्रेस हायवे तुम्ही बघितलेला आहे, ते एक्सप्रेस हायवे बनवले जातात कॉन्क्रीट मध्ये बिकॉज ऑफ
लेसर मेंटेनन्स. कॉन्क्रीट रोडला ऍस्फाल्ट रोड पेक्षा मेंटेनन्स फार कमी आहे. दुसरं ते वेदर प्रूफ आहे. तुम्ही बघता आहात की समजा नागपूर सारख्या ठिकाणी जर डांबरी रोड असला तर त्या हायर टेम्परेचरमुळे 45-46 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरमुळे ते डांबराचे सरफेस वितळते. त्याच्यावर गाडी चालवताना बऱ्याच वेळा स्लिप होती, त्यामध्ये रट्स उमटतात, ते तुम्ही बघितलेलं आहे. आणि शिवाय डांबरी रस्ते पाऊस झाल्यानंतर परत रिपेअर करायला लागतात, त्यात पॅचेस लावायला लागतात, त्यामध्ये छोटे छोटे खड्डे तयार होतात. हे सगळं टाळण्यासाठी कॉन्क्रीट रोड्स बनवण्याची पद्धत सुरू झाली. इनिशियल कॅपिटल कॉस्ट सर्टनली जास्ती आहे कॉन्क्रीट रोडची, पण मेंटेनन्स कॉस्ट, रेग्युलर मेंटेनन्स हे कमी झालं. रोड सेफ्टी चांगली आहे. ओके, हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि तिसरा प्रश्न जो आहे जॉगलचा, तर प्रश्न विचारणाऱ्याने प्रश्न असा विचारला की ज्या जॉगल आपण मारतो ते मारायला पाहिजे का? तर त्याचं उत्तर आहे हो, जॉगल मारणं अति आवश्यक आहे. जॉगल मारणं किंवा न मारणं हे तुमच्या आणि माझ्या चॉईस वरती डिपेंडेंट नाही. मग कशा करता हवंय जॉगल? तर नीट लक्षात घ्या, जॉगलचा अर्थ आहे खालतून येणारा डॉवेल बार आणि त्याच्यावरती हे बघा, जॉगल कुठे मारू मित्रांनो? हा खालून एक रिन्फोर्समेंट बार येतो आहे कॉलमचा, हा त्याच्यावरती दुसरा बार असा तर लावू नाही शकत ना आपण. असं फिटिंग होईल का त्याच्यावरती? नाही होऊ शकणार ना. मग तुम्ही काय कराल, त्याला लॅप लावाल, असं असं लॅप. आता थोडं स्क्रीनच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर काय होईल, ज्या ठिकाणी हा लॅप लावू त्या ठिकाणी कव्हर कमी होईल की नाही? मग असंच जर आपण लावलेल्या पोझिशन मध्ये तो कॉलमचा बार एक्सटेंड केला तर वरती पण कव्हर कमीच दिसेल. मग ते टाळण्याकरता आपण काय करतो, याला जॉगल मारतो. जॉगल मारून त्याला इथे एस शेपचा बेंड देतो आणि हा एस बेंड होऊन हा परत स्ट्रेट होतो, त्याला म्हणतात जॉगल. मग जॉगल दिल्यामुळे काय होतं, काय साध्य होतं आपलं, की आपल्याला सेम कव्हर थ्रू आउट त्या कॉलमच्या पूर्ण लेंथ मध्ये आपल्याला सेम कव्हर मिळत आहे. त्याच्यामुळे कॉलमची स्ट्रेंथ अबाधित राहते. त्यामुळे आपल्यासमोर पर्याय काही नाहीये, जॉगल मारणं आवश्यक आहे. जॉगल टाळण्याचा असेल, जर टाळायचं असेल, तुम्हाला असं वाटत असेल नाही जॉगल नको आम्हाला, तर मग दुसरा एक उपाय सांगतो, पण तो कॉस्टली आहे. काय उपाय आहे, की हा जो खालचा बार आहे त्याला इथून इथपर्यंत 4 इंचाचा थ्रेड्स मारून घ्या. वरच्या बारला बाहेरून थ्रेड्स मारून घ्या आणि 2 बार्स असे एकावर एक ठेवा आणि त्याच्यावरती एक कनेक्टिंग पीस, त्याला म्हणतात कनेक्टर, बार कनेक्टर. बुर्ज खलिफाचं कन्स्ट्रक्शन जर तुम्ही बघितलं तर त्यात तुम्हाला हे बार कनेक्टर्स लावलेले दिसतील. त्या जॉगलची गरज नाही. ओके, असे 3 प्रश्नाचे उत्तर आपण दिले. पुढे. ग्रेट. थँक्यू सो मच सर. आता माझ्याकडे अजूनही 15 क्वेश्चन्स पेंडिंग आहे, बट पण मी आता शेवटचे 2 क्वेश्चन्स तुम्ही क्विकली आन्सर करा. ते जरा लेटेस्ट टेक्निक्स रिलेटेड आहे आणि आपण तर आपण रात्रभर बसून कोर्स पूर्ण करून टाकू ना. ज्यांना अजून ज्यांचे क्वेश्चन आन्सर नसेल किंवा अजून काही क्वेश्चन्स आहेत त्यांच्यासाठीच हा कोर्स आहे. आणि तुम्ही कोर्स इथे होऊन जाईल कम्प्लीट. सर एक लास्ट क्वेश्चन घेतो आणि आजचा आपण वेबिनार एंड करू. तर बेसिकली आता नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आहे मायवान किंवा प्रिकास्ट, तर त्या रिलेटेड त्यांचं काय स्कोप आहे फ्युचर मध्ये आणि त्याच्या रिलेटेड आपण काही गायडन्स करतो का याच्यात? हे बघा, मिवन आता त्याला म्हणू नका, कारण मिवन एक पर्टिक्युलर ब्रँड आहे. मायवन हा एक पर्टिक्युलर ब्रँड आहे. तुम्हाला त्याच्याविषयी बोलायचं असेल तुम्ही ॲल्युफॉर्म असं बोला. ॲल्युमिनियमचा फॉर्म वर्क
आणि माझ्यापेक्षा तुमच्याशी जो बोलतोय आता श्रीराम, तो श्रीराम त्यातला एक्सपर्ट आहे, कारण त्याने त्याचं प्रोजेक्ट फॉर्म टेक्नॉलॉजी वरतीच केलेलं आहे. तेव्हा आय थिंक श्रीराम, यू आर द बेटर पर्सन दॅन मी टू टेल अबाउट फॉर्म. पण जो पुढचा प्रश्न आहे की आपण त्याच्याबद्दल सांगतो का, तर हो, फॉर्मवर्क बद्दल जेव्हा आपण बोलू तेव्हा थोडस त्याबद्दल गाईडलाईन दिलं जाईल, पण एवढं डिझाईन करण्या इतकं नॉलेज नाही. येस सर, ओके. थँक्यू सो मच सर. एकदम आज वेबिनार एकदम सगळ्यांना खूप हेल्पफुल होता आणि मला कमेंट्स मध्ये खूप लोकांचे रिप्लाय आता की बऱ्याच लोकांचे क्वेश्चन्स आन्सर झाले. सो थँक्यू सो मच सर. आणि सगळ्या ऑडियन्सला पण धन्यवाद करतो की तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने आले आणि आजचा वेबिनार अटेंड केला आणि सगळ्या तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह झाल्या. थँक्यू चांडक सर आणि थँक्यू गणेश आणि ओमकार की तुम्ही आज आले आणि तुमचा फीडबॅक पण शेअर केला. सो आजचा हा कोर्स आपला RCCचा 29 तारखेला सुरू होतोय आणि संध्याकाळी 5 वाजता असेल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकतात आणि काही क्वेरीज असेल तर तुम्ही जे चॅट मध्ये आहे त्या लिंक वरती तुम्ही त्या फोन नंबर वरती पण कॉल करू शकतात. आजचा वेबिनार आम्ही युट्यूब वरती पण अपलोड करतोय, उद्योग वर्धिनीच्या चॅनल वरती. तर तुमचे काही पॉइंट्स मिस झाले असतील तर तुम्ही उद्योग वर्धिनीच्या चॅनलवर हा वेबिनार पुन्हा बघू शकतात. आणि कोर्सची लिंक सुद्धा तुम्हाला ईमेलवर ऑलरेडी भेटली असेल आणि जर का नसेल भेटली तर आम्ही आता पुन्हा थोड्या वेळात ती कोर्सची लिंक तुम्हाला SMS किंवा ईमेलवर पाठवू. सो थँक्यू सो मच आणि आजचा वेबिनार आपण इथे एंड करू. थँक्यू. थँक्यू सो मच एव्हरीबडी.